आयुष्यवती जयश्री खरे बाबुल मॅडम या सर्व उपस्थित मान्यवर तथा या सभागृहाकडून अनुमोदन आहे. आलेल्या मान्यवरांचा स्वागत सोहळा जोरदार झालाच पाहिजे. कंजूषिकाच्या निमित्तानं टाळ्यांचा गडगडाट झालाच पाहिजे. त्यानंतर मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि बोधिवृक्षाला जल अर्पण करून करावी. त्यानंतर मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि बोधिवृक्षाला जल अर्पण करून करावे. सर्वांना विनंती करतो की आपल्या जागेवरती उभे राहावे. ज्योतीने ज्योत पेटवावे व सारा आसमांत उजळून निघावा हा प्रकाशाचा धर्म आहे. ज्योतीने ज्योत पेटवावे व सारा आसमांत उजळून निघावा हा प्रकाशाचा धर्म आहे. कर्तृत्वातून साधावा विकास व परिसरात पसरावा प्रकाश हेच आयुष्याचे मर्म आहे. कर्तृत्वातून साधावा विकास व परिसरात पसरावा प्रकाश हेच आयुष्याचे मर्म आहे. आपल्या आगमनाने आम्ही झालो प्रसन्न, आपल्या आगमनाने अतिथी आम्ही झालो प्रसन्न. करावी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करावी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मी आदरणीय अतुल होसेकर सरांना विनंती करते की त्यांनी भगवान बुद्धांना पुष्प अर्पण करावे. मी आदरणीय जयश्री खरे बाबुल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला हार घालावे. आदरणीय प्राध्यापक शरद शेजवळ सरांना विनंती करते की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालावा. मी आदरणीय नागार्जुन वाडेकर सरांना विनंती करते की ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत सर जेम्स प्रिक्सन यांच्या प्रतिमेला हार घालावे. मी सर्व आपल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विचारमंचावरती स्थानापन्न व्हावे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती स्थानापन्न व्हावे. धन्यवाद. मोरे सर आहे.
धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री खरे बाबू मॅडम यांचे स्वागत सन्माननीय अतुल भोसेकर सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते व त्याचबरोबर पाली भाषा आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेली आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री खरे बाबू मॅडम यांचे स्वागत आदरणीय सुनील खरे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर पाली भाषा आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेली संविधान उद्देशिकेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. सन्माननीय अतुल भोसेकर सरांचे स्वागत आदरणीय संतोष आंबोरे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते व त्याचबरोबर पाली भाषा आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेली संविधान उद्देशिकेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करावा. पुढे धन्यवाद सर. सन्माननीय शरद शेजवळ सरांचे स्वागत मी आदरणीय प्रवीण जाधव सरांना विनंती करते की त्यांचे स्वागत करावे. त्याचबरोबर त्यांना धम्मरत्न पुरस्कार पाली भाषा आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेली संविधान उद्देशिकेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करावा. सर, गेल्या वर्षी आपल्याला धम्मरत्न पुरस्कार जाहीर आला आहे म्हणून मी आदरणीय अतुल भोसेकर सरांना विनंती करते की शरद शेजवळ सरांना धम्मरत्न पुरस्कार करावा. हा सत्कार फक्त सत्कार नसून त्यांच्या कार्याची पोचपावती आहे आणि या पोचपावतीला सारा तुमच्या टाळ्यांनी झालाच पाहिजे. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर यांचे स्वागत मी आदरणीय शरद शेजवळ सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते व त्याचबरोबर पाली भाषा आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेली संविधान उद्देशिकेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करावा. अंकल तुम्हाला हे क्या कॅमेरा गंदा होगा. सत्कार होताना कृपया टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका, जोरदार टाळ्या वाजवाव्या. आता पुढे आपले दान पारमिताचे प्रमुख 3 आधारस्तंभ माननीय सुनील खरे सर, माननीय संतोष आंबोरे सर व माननीय प्रवीण जाधव सर या तिघांचे स्वागत त्यांचेच आदरणीय गुरु यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. एका शिष्याला यापेक्षा मोठी भेट काही नसते सर, त्यांना खूप आनंद होतो त्या गोष्टी. आता जे आपण दान पारमिताची एवी पाहिली आहे या सर्व कार्यामागे हे तिन्ही स्तंभ आहेत. दान पारमिताचे हे रत्न आहे ते तिन्ही प्रमुख स्तंभ आहेत. हे तिन्ही प्रवीण जाधव तुम्हीच करा सर. याला म्हणतात गुरु शिष्याचं प्रेम. याला म्हणतात विद्यार्थी.
माननीय सुनील खरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व धम्मलिपी विद्यार्थी तसेच माझे गुरु आदरणीय अतुल भोसेकर सर, माझे मित्र, गुरु, मार्गदर्शक जे नेहमी मला प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन करत असतात असे आदरणीय शरद शेजवळ सर, तसेच मुक्त विद्यापीठाचे आदरणीय नागार्जुन सर आणि त्यानंतर आजच्या ज्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत जयश्री खरे बाबू या माझ्या काकू साहेब, आपल्या कार्यक्रमाला ते पहिल्यांदा आले आहेत आणि तसेच आपण ज्यांच्या विचारावर, ज्यांच्या आदर्शावर, ज्यांच्या मार्गावर चालतो असे सर्व महापुरुष, तथागत बुद्ध, सम्राट अशोक, तसेच जेवढेही क्रांतिकारी पुरुष होऊन गेले त्या सर्वांना मी इथे मानवंदना देतो, अभिवादन करतो. खरं पाहिलं गेलं तर हा जो आपण दिवस साजरा करतोय विश्व धम्मलिपी दिवस, हा दिवस साजरा का करावा याच्या मागे जी संकल्पना होती ती आदरणीय अतुल भोसेकर सरांची होती आणि त्या संकल्पनेतूनच आपली दानपारमिता फाउंडेशन हा दिवस गेल्या 5-6 वर्षापासून साजरी करत आहे. आणि लेणी काय आहे हे जर आम्हाला कोणी शिकवलं असेल तर भोसेकर सरांनीच आम्हाला लेणीचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर जाता जाता आज तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात. आणि लेणीप्रती जी तळमळ जागृत व्हायला पाहिजे ती आता मोठ्या प्रमाणात होते. अनेक संघटना त्यात काम करतायत आणि खूप आनंदाची बाब आहे की गेल्या 5 वर्षात कुठेही अतिक्रमण झालेलं नाही आहे नव्याने, म्हणजे ही आपल्या सर्वांची यशस्वी ताकद आहे. आणि 20-25 वर्षापूर्वी जो भोसेकर सरांनी जो लढा चालू केला होता त्या लढ्याला आज कुठेतरी यश मिळताना आपल्याला दिसत आहे. याचं सर्व श्रेय मी भोसेकर सर तसेच त्या 20-25 वर्षापूर्वी जेवढेही इतिहास अभ्यासक काम करत असेल, लेणी संवर्धक काम करत असेल त्यांना जातो. आणि त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यांनी जे कार्य केलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय. आपल्याला कार्यक्रमाला म्हणजे एक अगदी थोडा वेळ बाकी आहे कारण पावसामुळे सर्व लांबून येत होते, आपले 2-3 तास वेस्ट गेलेले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक कार्यक्रम अगदी थोडक्यात आटोपणार आहात. माझं प्रास्ताविक देखील थोडक्यात माझा आटपून इथे संपत आहे. तर मी सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढे पुणे, कोल्हापूर, सांगली, नागपूर, मुंबई अशा सर्व ठिकाणाहून येथे आलात. एवढं पावसाचं वातावरण असताही तुमचं मन अतिशय डगमगलं नाही. तुम्ही ठरवलं होतं की आपल्याला या ठिकाणी जायचंच आहे आणि ते तुम्ही करून दाखवलं. कारण प्रत्येक जे चांगलं कार्य असतं त्यामध्ये मार्क्स येणारही आपल्याला आडवी येत असते आणि ते आपलं मन त्या परिस्थितीत किती खंबीर असतं हे आपल्याला त्यावेळेस कळतं. कुणी लगेच त्यातून पळवाट काढतं आणि कुणी लगेच नाही मला या ठिकाणी जायचं आहे आणि या कार्यक्रमाला हजेरी लावायची, हा जर निर्धार असेल तर ते शक्य होतं. म्हणजे सर्व आपल्या मनावर डिपेंड असतं. मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सुनील सर. जसं बुद्धांचं एक थॉट आहे की व्हॉट यू थिंक यू बिकम, म्हणजे तुमच्या डोक्यात जे विचार चालत असतात तशा गोष्टी घडत जातात. आज जसं की पाऊस होता, एवढे प्रॉब्लेम्स आले तरी एवढ्या लांबून लोक आले, त्यांच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा होती की आपल्याला या कार्यक्रमाला यायचं आहे, आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला. तर नेहमी माइंड पॉझिटिव्ह ठेवा, सकारात्मक ऊर्जा नेहमी सकारात्मक गोष्टीच घडवते. मी संतोष आंबोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले आदरणीय वक्ते अतुल भोसेकर सरांचा अल्प परिचय द्यावा. ज्या पद्धतीत सुनील सरांनी सांगितलं आहे की आणि तुम्हालाही माहिती आहे आपण वेळ 9ची दिलेली होती आणि आता आपण बघतोय की 12:30 वाजलेले आहेत. तर फक्त एकच सांगतो की जी लेणी चळवळ आज आपण बघतो आहोत ना, तर त्याचं जर म्हणजे इव्हन काही जण जन्म होण्याच्या आधी आज दानपारमिता फाउंडेशन आणि जे आता चळवळीत आलेले आहेत त्यांच्या जन्माच्या आधीपासून ही चळवळ खऱ्या अर्थाने चालू केली असेल तर ती आदरणीय अतुल भोसेकर सर. तर त्यांच्यासाठी जोरदार काय झालं पाहिजे.
आणि ते आमचे मार्गदर्शक गुरु, एक वडील, एक भाऊ, बंधू, मित्र, म्हणजे ज्या भूमिका जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा ते साकारत असतात आणि इथून पुढे साकारत राहतील असा मी विश्वास करतो आणि त्यांना त्यांच्यावर बोलून त्यांनी पुढचं सूत्र सांभाळावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद संतोष सर. मी आदरणीय अतुल भोसेकर सर असे आपले प्रमुख वक्ते यांना विनंती करतो की त्यांनी बौद्ध धम्म संस्कृती त्याचप्रमाणे धम्मलिपी याबद्दल आपले जे काही विषय आहे, आपला जो काही अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्या जनसामान्यात आपल्या धम्म विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा अशी त्यांना मी विनंती करतो. आदरणीय अतुल भोसेकर सर. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना पंचांग प्रणाम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयुष्यमती जयश्री खरे बाबू, त्याचबरोबर प्रमुख अतिथी आमच्या चळवळीचे सहकारी आयुष्यमान शेजवळ सर, प्राध्यापक नागार्जुन वाडेकर सर, दान पारमिता फाउंडेशनचे आयुष्यमान सुनील खरे, प्रवीण जाधव, संतोष आंबोरे आणि आपल्या सर्वांना सविनय जय भीम. मित्रांनो, आज ज्यांची जयंती आपण साजरी करतोय त्या जेम्स प्रिन्सेप यांना अभिवादन करून आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना विश्व धम्मलिपी गौरव दिवसाच्या खूप खूप सदिच्छा देतो. मित्रांनो, जी धम्मलिपी आज आपण म्हणतोय, मुळामध्ये प्रश्न उपस्थित होतो की लिपीची नेमकी उत्पत्ती केव्हा झाली. म्हणजे आज आपण खूप स्पष्ट शब्दांमध्ये व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, कोणी पत्र लिहितात, पण आपण कधी विचार केलाय का की ही लिपी जी आज लिहितोय, ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये देवनागरी म्हणतात, पण मुळात ती नागरी लिपी आहे. ती या नागरी लिपीमध्ये लिहित असताना या लिपीची नेमकी उत्पत्ती कशी झाली. इतिहास असं आपल्याला सांगतं, ते जे काही संशोधन झालंय, की प्राचीन मानवानं ज्यावेळेस तो रानटी अवस्थेमध्ये होता त्यावेळेस त्याला त्याच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. तोपर्यंत तो भावना व्यक्त करायला शिकला नव्हता. मात्र आजूबाजूचा जो प्रदेश आहे, आजूबाजूचं वातावरण आहे, हे वातावरण त्याला खूप भावलं होतं आणि त्याला ते कुठेतरी त्याच्या मनामध्ये असलेली जी काही भावना होती त्या काळामध्ये, म्हणजे मी सांगतोय साधारणतः 25 ते 30-35 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, तर त्याला ते व्यक्त करायचं होतं, ती अभिव्यक्त व्हायचं होतं त्याला. आणि मग त्यानं ते आजूबाजूचे असलेले जनावर किंवा आजूबाजूला असलेली झाडं, फुलं याचं चित्रण त्यांनी वेगवेगळ्या गुहांमध्ये केलं, कारण त्यावेळेस तो गुहांमध्ये राहत होता. ही चित्र जी आहे ती आजही आपल्याला भारतामधल्या मध्य प्रदेशमधल्या भीमबेटका इथं पाहायला मिळतील आणि तशीच जगभरामध्ये अनेक ठिकाणी ही चित्र आपल्याला पाहायला मिळते. माणसाच्या संवादाचं ते सगळ्यात पहिलं चित्रण होय. त्यानंतर जसा माणूस विचार करायला लागला, त्याला भावना व्यक्त करण्यासाठी त्याला त्याचा ध्वनी जो आहे, म्हणजे तोंडातून निघणारा जो आवाज आहे, तो आवाज त्याने पाहिला. जनावरांचे आवाज पाहिले, पशुपक्ष्यांचे आवाज पाहिले, हवामानाचा आवाज ऐकला आणि त्याला आपल्या गळ्यात मध्ये असलेला ध्वनी, त्या ध्वनीला त्यांनी भावने, जी काय त्याची भावना होती त्यानं ती व्यक्त करायला सुरुवात केली. माणसानं सर्वात आधी ध्वनीचा उपयोग त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी केला आणि त्या काळामध्ये जे काय त्यांनी केलं असेल, जो काय आवाज काढला असेल, ती त्याची ध्वनी लिपी आपण असं म्हणू शकतो. त्याच्या संवादाचं सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे ध्वनी. कालांतराने माणूस प्रगत झाला, त्याचे विचार करण्याची शक्ती वाढली आणि त्यानंतर
त्यांनी हे जे काही ध्वनी होते ह्या ध्वन्यांना लिपिबद्ध किंबहुना वेगवेगळ्या आकृत्या काढून त्या आणखीन व्यक्त करायचा प्रयत्न केला. प्राचीन मानवाची व्यक्त करण्याची किंवा लिहिण्याची लिपी ही अशी आकारातून तयार झालेली आहे. आणि जसा माणूस प्रगत झाला जगभरातल्या वेगवेगळ्या, कारण माणूस त्या काळामध्ये टोळ्या घेऊन राहत होता, भारतातही तशा टोळ्या होत्या. आणि त्यांनी जेव्हा ह्या आकारांवर जेव्हा काम करायला सुरुवात केली, जसे जसे त्याचे विचार प्रगल्भ होत गेले, जसं त्याची विचार करण्याची शक्ती वाढत गेली, तशी त्याची शब्दसंख्या वाढायला लागली. आणि प्रत्येक शब्दात असलेल्या अक्षरांना तो एक वेगळा आकार द्यायला लागला आणि त्यावेळेस लिपी तयार व्हायला लागली. मित्रांनो, जर आपण भारताचा इतिहास पाहिला तर सर्वात प्राचीन लिखाणाचा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाली त्रिपिटकामध्ये आढळतो. त्यापूर्वी भारतामध्ये एकतर कुठलंही साहित्य निर्माण झालं नव्हतं आणि जे काही झालं असेल त्याच्यामध्ये लिखाणाचा कुठे उल्लेख नव्हता. पाली त्रिपिटकामध्ये आपल्याला उदाहरणार्थ सुत्तपिटक किंवा विनयपिटक याच्यामध्ये आपल्याला लिखाण हे आपल्याला समजतं. मुळामध्ये ज्या वेळेस आपण जेव्हा पाली त्रिपिटक वाचू त्यावेळेस बुद्धांनी जे काय वचनं सांगितलेली होती ती आपल्याला माहिती आहे पाली भाषेमध्ये आहे. हीच पाली भाषेमध्ये असलेली जी वचनं आहे ती त्याच काळामध्ये लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उदाहरण आपल्याला तिथं एक खूप सुंदर एक शब्द सापडतो आणि तो शब्द आहे अख्खरिका. अख्खरिका हा त्यावेळेचा एक खेळ होता बुद्ध काळामध्ये. त्यामध्ये एखादा लहान आणि मुलांमध्ये खेळला जायचा. एखादा लहान मुलगा दुसऱ्याच्या पाठीवर अक्षरा काढायचा किंवा हवेमध्ये अक्षरा काढायचा आणि तो दुसरा मुलगा तो ओळखायचा. हा त्यांचा खेळ चालायचा, याला अख्खरिका म्हणतात. आणि हे आपल्याला पाली त्रिपिटकामध्ये कळतं. म्हणजे याचा अर्थ लिखाणाची जी सुरुवात आहे किंवा लिखाणातले जे शब्द आहे, जी अक्षर आहेत, याची ओळख बऱ्यापैकी सामान्य लोकांना इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झाली होती. पाली त्रिपिटकामध्ये आणखीन एक शब्द येतो, लेखम चिंतती. म्हणजे मी हे लेख जे आहे याच्या प्रती लिहिलेले लेख आहे. म्हणजे ते पत्र असेल, ते एखादा संदेश असेल. याचा अर्थ या देशामध्ये इसवी सनापूर्वी 6व्या शतकामध्ये लिखाणाची परंपरा होती. म्हणजेच बुद्धपूर्व काळामध्ये लिखाण सुरुवात झालं आणि बुद्ध काळामध्ये हे लिखाण किंवा जे शब्द आहे ते प्रत्येक शब्द लिपिबद्ध झालेला होता. हे आपल्याला या उदाहरणावरनं कळतं. पाली त्रिपिटकातलं सर्वात प्राचीन व्याकरण आणि एकंदरीतच भारतामधलं प्राचीन व्याकरण हे कच्छायन व्याकरण आहे. अनेक जण म्हणतात पाणिनी व्याकरण आहे वगैरे, पण पाणिनी व्याकरण हे 3-4 शतकामध्ये तयार झालेलं व्याकरण आहे. भारतातली सगळ्यात प्राचीन भाषा ही पाली प्राकृत होती, त्यामुळं व्याकरण देखील त्याच भाषेतलं सगळ्यात प्राचीन आहे. या कच्छायन व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये अनेक सूत्र आहेत. यातलं पहिलं सूत्र आहे तथ्थो अक्षर संयतो. खूप प्रचंड महत्वाचं सूत्र आहे तथ्थो अक्षर संयतो. याचा अर्थ आहे प्रत्येक अक्षराला अर्थ आहे आणि जर एक अक्षर मागे पुढे वर खाली जरी झालं तरी अर्थाचा अनर्थ होतो. याच्यावर महाकच्छायांनी जी टीका कमेंट्री लिहिली त्यात ते लिहितात, भाष्य केलंय त्यात ते लिहितात, बुद्ध वचन देखील ह्या अक्षरांसारखंच आहे. बुद्ध वचन जर आम्ही नीट समजून घेतलं नाहीये, जर चुकीच्या अर्थाने समजून घेतलं तर संपूर्ण बुद्ध विचार हे चुकीचे होऊ शकतील. त्यामुळे जर बुद्ध विचार समजून घ्यायचे असतील तर बुद्ध धम्मातल्या त्यांच्या वचनातल्या प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. हे कच्छायन व्याकरण. आणि विशेष म्हणजे हे कच्छायन व्याकरण लिहिलं भिक्खू महाकच्छायन यांनी आणि त्यांनी भगवान बुद्धांच्या समोर ते सादर केलं
आणि बुद्धांनी त्याचं अनुमोदन केलं असं विनय पीठक आपल्याला सांगते. याचा अर्थ पाली भाषा जशी ही प्राचीन होती तशी लिखाणाची परंपरा देखील प्राचीन होती आणि त्याचबरोबर व्याकरण जे सगळ्यात भारतातलं प्राचीन व्याकरण आहे, कच्छायन व्याकरण, हे देखील बुद्धांच्याच काळामध्ये लिहिलं गेलं होतं. याच्यावरनं आपल्याला समजतं. इसवी सन पूर्व 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये नंतरच्या उत्खननांमध्ये आपल्याला 2 शिलालेख छोटेसे सापडले. एक होतं पिपरोवा इथलं, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी सापडल्या होत्या. अनेक सोहगरातलं होतं, ज्याच्यामध्ये त्यावेळेस आलेला जो दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये जे धान्य होतं ते धान्य साठवून लोकांना कसं वाटप केलं याचा तो शिलालेख होता. याच्यावरनं लक्षात येतं की बुद्ध पूर्व काळामध्येच, कारण हे 4थ्या-5व्या इसवी सन पूर्वातले हे शिलालेख आहे, याचा अर्थ बुद्ध पूर्व काळामध्ये लिखाणाला सुरुवात झाली. एक खूप आपल्यासमोर एक साधारणपणे नेहमी उदाहरण दिलं जातं आणि त्याच्याबरोबरच मी त्याच्यावर उहापोह करू इच्छितो. असं म्हटलं जातं की भारतामध्ये जी काही लिपी सुरुवात झाली तर ती एकच लिपी होती का? मित्रांनो, आज जशी स्थिती आपली आहे की भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी भाषा आणि वेगवेगळी लिपी आहे. प्राचीन भारतामध्ये देखील वेगवेगळ्या भाषा आणि लिपी अस्तित्वात असाव्या. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस एवढा महाप्रचंड देश आहे, या देशामध्ये एकच भाषा कायम असावी असं वाटत नाहीये आणि त्याला वेगवेगळे पुरावे देखील आहेत. त्यामुळं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रदेशामधली असलेली भाषा आणि तिथल्या लोकांनी त्या भाषेसाठी जी काही लिपी तयार केली होती, जे काही सांकेतिक शब्द तयार केले होते, अक्षरं तयार केली होती, ती त्या प्रदेशामध्ये वापरत होते. मात्र याचबरोबर जर आपण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले सम्राट अशोकांचे शिलालेख पाहिले तर सम्राट अशोकांचे शिलालेख हे संपूर्ण भारतभर पसरलेले. या संपूर्ण शिलालेखांची भाषा ही पाली प्राकृत आहे आणि लिपी एकसारखीच आहे. मग ह्याला कारण काय असावं? ते ह्याला सरळ कारण असं होतं की वेगवेगळ्या एवढ्या जरी भाषा असल्या तरी त्या काळामध्ये संवादाची एक अशी कॉमन भाषा होती ज्याच्यामध्ये सगळेजण संवाद साधू शकत होते. ज्याच्यामध्ये राजा असेल, प्रजा असेल, व्यापारी असेल, ते त्या भाषेमध्ये संवाद करू शकत होते आणि ती भाषा त्यावेळेस पाली प्राकृत होती. त्याचबरोबर सम्राट अशोकांनी जे शिलालेख लिहिलेले आहेत त्यांची लिपी एकच आहे संपूर्ण भारतामध्ये. भारताच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये त्यांनी 2 वेगळ्या लिपी वापरलेल्या आहेत. मग भारतातली लिपी ही का बरं त्यांनी कॉमन वापरली? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जरी प्रादेशिक लेवलवर, प्रादेशिक स्थितीवर जर वेगवेगळ्या लिपी जरी अस्तित्वात असल्या तरी देखील संपूर्ण भारतामध्ये सम्राट अशोकांनी जी लिपी लिहिली ती लिपी सर्वांना वाचता येण्यासारखी होती, सर्वांना समजत होती, सर्वांना त्यातले संदेश कळत होता आणि मुख्य म्हणजे दगडावर लिहिण्यासाठी ती सर्वात योग्य लिपी होती आणि म्हणूनच सम्राट अशोकांनी ती लिपी लिहिली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग प्रश्न पडतो की या लिपीचं नामकरण काय होतं? प्राचीन भारतातल्या या लिपीचं नाव आधुनिक जगामधल्या शास्त्रज्ञांनी, लिपी तज्ञांनी किंवा इतिहासकारांनी नेमकं काय केलं? लिपीच्या उत्पत्तीमध्ये भारतीय शास्त्रामध्ये एक समज, त्याला तर मी गैरसमज म्हणतो, एक मान्यता आहे. ती म्हणजे ब्राह्मणा सृष्टी ब्राह्मी, म्हणजे ब्रह्मदेवानं ब्राह्मी लिपी निर्माण केली. याला पुरावा काय? शास्त्र म्हणजे भारतातलं शास्त्र असं सांगतं ब्रह्मदेवानं ब्राह्मी लिपीची निर्मिती केली. ती त्यांनी स्वयं प्रकाशित किंवा आपण असं म्हणू शकतो की ती त्यांनी स्वयं तयार झालेल्या मनूला दिली. मनूनं पुढे ती, मी त्याची मुद्दाम नावं लिहून आणली, प्रियव्रत, अग्निद्र यांना दिली. या अग्निद्रानं नाभीला दिली आणि नाभीनं
ही लिपी सर्वात पहिले आचार्य श्री पार्श्वनाथ यांना शिकवली आणि पार्श्वनाथांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं बंबी, आणि त्यांनी ही सगळं लिपी ज्ञान म्हणजे ब्राह्मी लिपी ज्ञान त्यांच्या मुलीला दिलं आणि मुलीच्या प्रेमाखातर या लिपीचं नाव ब्राह्मी ठेवण्यात आलं. याला ऐतिहासिक पुरावा काय? काही नाही, केवळ मान्यता. इतिहास असं सांगतं की जोपर्यंत ऐतिहासिक आणि पुरातत्वीय प्रमाण नाही तोपर्यंत तुमच्या मान्यतेला, तुमच्या श्रद्धेला काही अर्थ राहत नाही. कारण मान्यता हे प्रमाण होऊ शकत नाही. मी उद्या काही मानायला तयार होईल, ते प्रमाण नाही होणार. तुम्ही काहीतरी मानायला तयार व्हा, ते प्रमाण होणार नाही. तुमची कुठेतरी श्रद्धा असेल म्हणजे ते सगळ्या जगातलं अंतिम सत्य, ह्याला देखील काही प्रमाण नाही. त्यामुळं मान्यता आणि श्रद्धेला प्रमाण नाहीये. मग भारताच्या प्राचीन लिपीमध्ये नेमकं नाव काय होतं? हे ब्राह्मी नाव कसं आलं? 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये टेरिन लिकोपर नावाचा एक इतिहासकार होता. त्यानं भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना, भारताच्या लिपी, भारताचे शिलालेख यांचा अभ्यास करताना त्याला वाटलं या प्राचीन लिपीला देखील नाव असावं, आणि त्यांनी अनेक लोकांना इथल्या विचारलं आणि मग त्यांच्या सगळ्यांचं विचार विनिमय करत त्यांनी या लिपीला नाव दिलं ब्राह्मी. त्यावेळेसचा जॉर्ज बुलर नावाचा एक आणखीन एक इतिहास तज्ञ होता, संस्कृत तज्ञ होता, इतिहासकार होता. जॉर्ज ब्युलरने लगेच त्याला मान्यता देऊन टाकली, अनुमोदन केलं की ब्राह्मी हे योग्य नाव आहे. संपूर्ण भारत देशातले जेवढे त्यावेळेसचे इतिहासकार होते, पुरातत्व, त्यांनी हे ब्राह्मी नाव उचलून धरलं. 1910 साली भारताच्या सर्वात प्राचीन लिपीला ब्राह्मी हे नाव पडलं. ते 2010 पर्यंत, 100 वर्षापर्यंत. आता प्रश्न असा पडतो की ब्युलर सारख्या व्यक्तीनं, जो विद्वान होता, त्यानं ल्युकोपोरियाच्या नावाचा का बरं अनुमोदन दिलं ब्राह्मीला? विशेष म्हणजे जॉर्ज ब्युलरनं नंतरच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीचा शब्दकोश लिहिला आणि या शब्दकोशामध्ये ब्राह्मी नावाचा अर्थ त्यानं एक वनस्पती आणि एक देवी असा केलेला आहे. ब्युलरनं कुठेही ब्राह्मी ही लिपीचं नाव आहे असं नमूद केलेलं नाही. याचाच अर्थ ब्युलरला ब्राह्मी हे नाव पटत नव्हतं, मात्र सर्वांनी तयार केलेलं वातावरण असल्यामुळे ब्युलरनी त्याला मान्यता दिली. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एक मजेची गोष्ट म्हणजे हा टेरिन लिकोपर आणि जॉर्ज ब्युलर हे दोघांचे इतके खास मित्र होते की ते दिवसा आड भेटायचे, स्वतःच्या जे काही संशोधन चाललंय त्याची चर्चा करायचे. रोज रात्री किंवा दिवसा रात्री ते डिनरला बसायचे आणि चर्चा करायचे. विशेष म्हणजे लिकोपरने नक्कीच त्याला सांगितलं असेल मी याला नाव देतोय ब्राह्मी, आणि ब्युलरनी पण त्याला हो म्हटलं असेल. परंतु त्याच्यानंतर ब्युलरने जो शब्दकोश लिहिला त्याच्यामध्ये ब्राह्मीला हे नाव दिलं नाही. याचा अर्थ ब्युलरला मनोमन खात्री होती की भारताच्या या प्राचीन लिपीला हे नाव ब्राह्मी हे सुटेबल नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आधुनिक काळामध्ये साधारणतःपणे 1968 साली गौरीशंकर ओझा यांनी लिपी ज्ञानावर, लिपीशास्त्रावर एक पुस्तक लिहिलं. त्यांच्यानंतर 1998 साली हेबरनी लिहिलं. त्याच्यानंतर साधारणतःपणे 2-1 वर्षानंतर आणि सध्या जीवित असलेले भारतीय लिपीशास्त्राचे सगळ्यात चांगले अभ्यासक, इतिहास तज्ञ हे रिचर्ड सॉलोमन यांनी देखील अनेक ग्रंथ लिहिले. यामध्ये या लिपीचं सगळ्यात पहिल्यांदा उत्पत्तीचं जो काही संशोधन करण्यात आलं ते 1806 साली करण्यात आलं. 1806 सालापासून तर 1998 सालापर्यंत म्हणजे जवळपास 200 वर्ष अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक लिपीतज्ञांनी, भाषाशास्त्रांनी याच्यावर काम केलं आणि भारताची ही सर्वात प्राचीन लिपी ही कशी वेगवेगळ्या जगातल्या भागातून आली याच्यावर त्यांनी मतं मांडली. त्याच्यामध्ये
सगळ्यात महत्वाची मतं जी मांडलेली आहेत ती मला इथं तुम्हाला सांगावीशी वाटतात की त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ही हेरेमेटिक लिपी आहे. कोण म्हटलं की ही ग्रीक वरनं आलेली, कोण म्हटलं ही अरेबिक वरनं आलेली. मात्र जर एकंदरीत जर अभ्यास केला मित्रांनो तर भारताची ही सर्वात प्राचीन लिपी, कारण जगामध्ये आज देखील जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या लिपींमध्ये जी अक्षर आहेत ती एकमेकांची खूपशी अक्षरं सामायिक आहेत. याचा अर्थ ती लिपी तिथनं आलेली असं काही होत नाहीये. त्या काळात भारताची सर्वात प्राचीन लिपी, इथली अक्षरं जरी काही सेमेटिक असली, युरोमेटिक असली, काही अरेबिक वाटली असली किंवा काही ग्रीक अक्षरांबरोबर जरी तिचं साम्य असलं तरीही त्यांच्यापासून ही तयार झालेली नसून भारतीय वातावरणामध्येच त्यावेळेसच्या प्राचीन भारतात राहणाऱ्या लोकांनीच ही लिपी तयार केली आणि जसे जसे ते प्रगत होत गेले तसे या लिपीमध्ये प्रगती होत गेली. त्यामुळे भारताची सर्वात प्राचीन लिपी ही भारत देशामधलीच उत्पत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती कुणाची कॉपी नाहीये. एकंदरीत काही शब्द आपण हे सरमिसळ जेव्हा सांस्कृतिक आदान प्रदान होते तर काही शब्द एकमेकांच्या संस्कृतीमधनं घेतले जातात आणि ते वापरले जातात आणि हा एक निसर्गासारखा नियम आहे आणि तो अबाधितच राहिलेला आतापर्यंत. त्यामुळे त्या एका शब्दांवरनं किंवा एका अक्षरावरनं आपण तो संपूर्ण जनरलाइज करू शकत नाही. मित्रांनो, 1998 साली ज्यावेळेस रिचर्ड सॉलोमननं अनेक खूप सुंदर ग्रंथ आहेत आणि मला असं वाटतं ज्यांना ज्यांना लिपीमध्ये किंवा भारतीय लिपीचा अभ्यास करायचा असेल त्यांनी हा ग्रंथ नक्कीच वाचावा. ग्रंथाचं नाव आहे इंडियन एपिग्राफी. हा रिचर्ड सॉलोमननी लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये रिचर्ड सॉलोमन स्पष्ट लिहितो की भारताच्या प्राचीन लिपीला सर्व सहमतीनं जरी ब्राह्मी हे नाव दिलं असेल तरी देखील सम्राट अशोकाच्या काळामध्ये या लिपीला हेच नाव होतं की नाही हे आम्हाला माहीत नाही. प्रचंड महत्वाचं वाक्य 1998 साली जॉर्ज व्हीलरनं त्याच्या या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. 2010 साली जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस लक्षात आलं जॉर्ज व्हीलरनं जे दिलेलं आहे तो एक सांकेतिक मार्ग त्यांनी दाखवला. त्याच्यावर जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं भारताच्या या प्राचीन लिपीला नाव जे ब्राह्मी आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि खरं नाव जे आहे ते धम्मलिपी आहे. कारण सम्राट अशोकांच्या शिलालेखांची सुरुवात होते इयम धम्मलिपी देवानं पियेन पियदसी रय्या लेखापिता. हे जे आहे त्याच्यावर सुरुवात झाली आणि नंतरच्या 4 वर्षामध्ये जेव्हा ते संशोधन तयार झालं ते आपण सादर केलं आणि जगभरामध्ये किंबहुना भारतासह अनेक जगांमध्ये आता देशांमध्ये धम्मलिपी हे नाव आता रूढ झालेलं आहे. तो इतिहास आहे तो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. धम्मलिपीचा जो विकास आहे म्हणजे भारताच्या ह्या प्राचीन लिपीचा विकास, इंग्रजीमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, चेंज इज द ओनली परमनंट थिंग. म्हणजेच बदल किंवा रूपांतर हा निसर्गाचा नियम आहे. जशी ही प्राचीन लिपी जी सम्राट अशोकांनी लिहिली होती सर्वात पहिल्यांदा दगडात कोरली होती. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, सम्राट अशोकांनी ही लिपी काही तयार नव्हती केली. त्यांच्याही आधी 400-500 वर्ष आधी ही लिपी असती. म्हणजे जेव्हा कुठली लिपी किंवा भाषा तयार होते ती काय लगेच एका रात्री तयार होत नाहीये किंवा एका रात्रीमध्ये सगळीकडे तिचा प्रचार प्रसार होत नाहीये. त्याला अनेक शतकांचा काळ जावा लागतो. त्यावेळेस ती जनसामान्यांमध्ये रूढ होते आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होते. तर भारताची ही सर्वात प्राचीन लिपी असलेली धम्मलिपी हिचं जर आपण स्थित्यंतर पाहिलं तर जो लिखित प्रमाण आपल्याला मिळतं ते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिळतं. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास हा जो 1800 वर्षाचा इतिहास आहे हा खूप मजेशीर आहे. आणि म्हणून अशोकांपासून सुरू झालेली ही लिपी ही साधारणतःपणे 2ऱ्या शतकामध्ये सातवाहनांपर्यंत येऊन पोहोचते. त्याच्यामध्ये आपल्याला बदल जाणवतो. त्याच्यानंतर ते इक्ष्वाकू राजवंशामध्ये पसरते. त्याच्यानंतर 4थ्या शतकामध्ये गुप्त वंश आहे. नंतर 5व्या शतकामध्ये कदंब आहे, त्रैकूट आहे
आणि असं करत करत चालुक्यापर्यंत इसवी सन 8व्या शतकामध्ये या लिपीचं स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळतं. पुढे राष्ट्रकूट आहेत, पाल वंश आहेत, परमार वंश आहे, चंदेल आहे आणि शेवटी येतो यादव, काकतीय, देवनागरी आणि विजयनगरी. इथलं जर पाहिलं साधारणतः 15व्या शतकापर्यंत तर एक आपल्या लक्षात येईल ही जी सम्राट अशोकांची धम्मलिपी आहे ही साधारणतःपणे 7व्या शतकानंतर म्हणजे इसवी सन 7व्या शतकानंतर आजपासून 1400 वर्षापूर्वी हिच्या लिपीच्या आकारामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि आत्ताची जी नागरी लिपी आहे त्याच्या जवळपास ही अक्षरं यायला लागली. पुढे 11व्या शतकात जेव्हा आपण पाहतो या 11व्या शतकामध्ये ती जवळपास आत्ताच्या नागरी लिपीच्या अक्षरांसारखी व्हायला लागली आणि 15व्या शतकामध्ये ती आत्ताच्या नागरी लिपीसारखी लिहायला लागली. त्यामुळे आज आपण जे नागरी लिपीमधला क लिहितो त्याची उत्पत्ती जरी सम्राट अशोकांच्या काळातल्या क पासून झाली असली तरी तिचं स्थित्यंतर हे 7व्या 11व्या शतकापासून सुरुवात होते ती 15व्या शतकापर्यंत येतं. तो आत्ताचा क पर्यंत येतो जो आपण नागरी लिपीमध्ये लिहितो. म्हणजेच ही जी संपूर्ण वेगवेगळी ह्या राजवटींचा जर शिलालेख आपण पाहिला त्यांचं संपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला हे सगळं लक्षात येतं की ह्या धम्मलिपीचा प्रवास हा कसा इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मित्रांनो हीच लिपी जशी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेली तिथल्या प्रादेशिक लिपींबरोबर तिचा संयोग झाला आणि त्या भागातली लिपी तयार झाली. जेव्हा बुद्ध विचार हे भारत सोडून वेगवेगळ्या देशांमध्ये गेले तर ते त्यांच्याबरोबर बुद्ध विचार घेऊन जाताना पाली भाषा आणि ही धम्मलिपी देखील घेऊन गेले आणि या पाली भाषेनं त्या देशाच्या भाषेंवर म्हणजे प्रभावित केलं. इथल्या लिपीनं म्हणजे धम्मलिपीनं तिथल्या लिपींना प्रभावित केलं. आणि आज जर तुम्ही पाहिला तर श्रीलंका असू दे, थायलंड असू दे, लाओस, कंबोडिया, बर्मा इथल्या सगळ्या देशांची भाषा ही पाली भाषेपासून प्रेरित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्यांची लिपी देखील सम्राट अशोकांच्या धम्मलिपीनं प्रेरित झाल्याचं दिसेल आणि हे संपूर्ण उदाहरण आहे. आज देखील जी मराठी भाषा आपण बोलतोय त्या मराठी भाषेतले जवळपास 80% शब्द हे पाली भाषेतनं आहे. नाही तुम्ही कुठलेही शब्द घ्या एका वाक्यामधले तुमचे जर 5 किंवा 10 शब्द असतील त्यातले 8 शब्द हे पाली भाषेतनं आलेले आहेत हे आम्हाला माहीत नसतं. त्यामुळे जर तुम्ही पाली भाषा शिकला तर तुम्हाला सहजपणे मराठीतल्या भाषेतले हे वेगवेगळे संबंध तुम्हाला लक्षात येईल. मग मित्रांनो प्रश्न असा उपस्थित होतो आणि खास करून आत्ताची जी झेनझी पिढी आहे या झेनझी पिढीसमोर प्रश्न उद्भवतो की मग आम्ही लिपी का शिकायची. बरं ही आत्ताची नागरी लिपी लिहायला आजच्या मुलांना खूप कठीण जातं. क ख ग लिहायला लागलं तरी त्यांना ते खूप कठीण जातं, त्यांना शिकवण्या लावायला लागतात. तर ही अशोकाची लिपी का बरं शिकायची. त्याला महत्वाचं कारण आहे मित्रांनो. भारतातली सगळ्यात प्राचीन लिपी जिच्यापासून भारतासह अनेक देशांच्या लिपी तयार झालेल्या आहेत आणि ज्या लिपीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सम्राट अशोकांनी शिलालेख लिहिले, ज्यानं बुद्ध विचार संपूर्ण जगभरामध्ये प्रसारित केले आणि या सम्राट अशोकांची लिपी वाचून त्याच्या शिलालेखांची लिपी वाचून या सम्राटाला ज्यांनी अमर केलं त्या जेम्स प्रिन्सेप या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी त्यांच्या प्रती आदर दाखवायला त्यांच्या कार्याचं अनुमोदन करण्यासाठी आपल्याला ही लिपी शिकणं हे गरजेचं आहे. ही लिपी दुसऱ्या कारणासाठी शिकायची. ज्या लिपीमध्ये भगवान बुद्धांची वचनं सुरक्षित आहेत, ज्या भाषेमधनं किंवा ज्या लिपीचं स्वतः अनुमोदन भगवान बुद्धांनी केलेलं आहे त्यामुळे देखील ही लिपी महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भारताचा हा प्राचीन वारसा जिवंत ठेवणं त्याच्या प्रति दायित्व दाखवणं हे तुमचं आणि माझं हे दायित्व आहे आणि कर्तव्य आहे असं मी समजतो आणि म्हणूनच ही लिपी शिकली पाहिजे. मग लिपी संशोधन ह्याच्या पुढची पायरी. आणि मला असं वाटतं गेल्या वर्षी आपला कार्यक्रम दादरला झाला होता त्यावेळेस मी जाता जाता एक छोटासा
एक माझी इच्छा जाहीर केली होती आणि मी आज पुन्हा ती करावी असं मला वाटतंय. मित्रांनो, आपण लेणी शिकलो, लेणीचा अभ्यास करायला शिकलो, लिपी शिकलो. केवळ एकच नाही, अनेक लिपी आपण शिकलेलो आहोत. त्या लिपीचं आपण वाचन करतोय. पण आता ह्याची पुढची पायरी आम्ही कधी गाठणार आहोत? कारण जर आम्ही फक्त लिपी शिकून बसलो, जर सम्राट अशोक असू दे, सातकर्णी असू दे, म्हणजे सातवाहन असू दे, सातकर्णी असू दे, क्षत्रप असू द्या, गुप्त असू दे, पल्लव असू दे, ह्या सगळ्यांच्या शिलालेखांची भाषा जरी आम्ही वाचली, जरी त्यांच्यासारखं लिहायला सुरुवात केली, पुढं काय? जेम्स प्रिन्सेप सारखा जो माणूस आहे, जो लिपी तज्ञ नव्हता, तो इतिहासकार नव्हता, तो पुरातत्व शास्त्रज्ञ देखील नव्हता, मात्र त्याने जे कार्य केलं, लिपी संशोधनामध्ये जे कार्य केलं, ते जगामधलं अतिशय अतूट आणि अतुलनीय असं कार्य. मग आपण एक पाहिलं तर आपलं कनिंगहॅम, सर अलेक्झांडर कनिंगहॅम, हे कुठे पुरातत्व शास्त्रज्ञ नव्हते, त्यांचा इंटरेस्ट होते, ते मुळात इंजिनियर होते. वेबर हा काही लिपी तज्ञ नव्हता, पण त्यांनी लिपीवर संशोधन केलेलं होतं. या सगळी लोक भारताच्या या प्राचीन संस्कृतीमधल्या लिपीकडे आकृष्ट झाली. त्यांनी त्या लिपीवर संशोधन केलं आणि भरमसाठ संशोधन केलं की आज देखील ते संशोधन जिवंत राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कितीही अजून पुढची शतकं जाऊ द्या, यांचं नाव तरीही अमर राहणार आहे, कारण त्यांनी मूलभूत संशोधन केलेले. माझी अशी अपेक्षा तुमच्याकडनं आहे, तरुण वर्गांकडनं आहे, की आपणही लिपी संशोधन करायला सुरुवात करा. लिपी संशोधनामध्ये, लेणी संशोधनामध्ये प्रचंड वाव आहे. साधी गोष्ट घ्यायची तर ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीमध्ये आत्ताशी आपल्याला काही मृत भांड्यांवर काही चिन्ह सापडलेली. या चिन्हांचा अभ्यास गेले अनेक दशकं शास्त्रज्ञ करतायत, मात्र अजूनही प्रत्येकांमध्ये एक वाक्यता नाहीये. त्यांना अजूनही एक वाक्य देत नाही, याला लिपीला नाव काय द्यायचं आणि याचा अर्थ काय. त्याच्यामध्ये संशोधन आहे. सम्राट अशोकाने जे लिहिलेले शिलालेख आहेत त्याच्यामध्ये संशोधन आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शिलालेखांचं वाचन जेव्हा जेम्स प्रिन्सेपनं 1837 साली केलं, त्याच्यानंतर त्यांचं वाचन जेव्हा करण्यात आलं आणि आणखी वाचन करण्यात आलं, तेव्हा लक्षात आलं सम्राट अशोकांच्या लिपीला त्यांनी इयम धम्मलिपी का म्हटलं. आपल्या इथले जो वर्ग होता, जो इथले त्यावेळेचे इतिहासकार होते, त्यांनी त्याला म्हटले की ब्राह्मी लिपी, कारण धम्म शब्दाला त्यांनी धर्म करून टाकलं आणि ते म्हणले की अशोकाचे हे धर्मलेख आहे, हे धर्मलेख. मुळामध्ये जर पाली भाषेचा अभ्यास त्यांनी केला असता तर त्यांना लक्षात आलं असतं धम्म शब्द वेगवेगळ्या अर्थानं बुद्धांनी पाली त्रिपिटक किंवा त्यांच्या वचनांमध्ये वापरला आहे. धम्म म्हणजे धर्म नव्हे, धम्म म्हणजे देशना, धम्म म्हणजे एखाद्याबद्दल मंगल कामना, धम्म म्हणजे एक चांगली सूचना. तर या प्रकारे तो शब्द वापरलेला आहे आणि अशोकांनी देखील तो त्याच अर्थाने त्या शिलालेखांमध्ये वापरला होता. आणि ही लिपी जी आहे ती जो धम्माचा विचार सांगते, मानवतेच्या कल्याणाचा विचार सांगते, मनुष्याच्या सद्भावनेचा विचार सांगते, तर हीच लिपी धम्मलिपी म्हणून योग्य आहे असं सम्राट अशोकांच्या काळी तिला म्हटलं जायचं आणि म्हणून ते त्यांनी शिलालेखामध्ये लिहिलं. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की आज जेव्हा आपण विश्व धम्मलिपी गौरव दिवस साजरा करत असतो, त्यावेळेस तुम्ही जर धम्मलिपीचा अभ्यास करताय, इतर लिपींचा अभ्यास करताय, हा चांगलाच आहे, त्याचं मी अनुमोदन करतोय, खूप मला त्याचा अभिमान आहे. पण हे करत असताना आपण लिपी संशोधनात उतरून पुढची पायरी गाठावी, जेणेकरून आपलं ज्ञान अजून वाढायला लागेल आणि त्याचबरोबर आपण काहीतरी मूलभूत संशोधन करायला प्रेरित व्हाल. हेच आपल्याला सम्राट अशोकापासून तर ते शेवटचा जो आत्ताचा जो इंडोलॉजिस्ट आहे रिचर्ड सॉलोमन इथपर्यंत यांचा जर आपण चरित्रांचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं. ते ओझांनी जरी चुकीचं लिहिलं तरी काही हरकत नाही ना, पण ते चुकीचं आहे सांगण्यासाठी आपल्याला ओझांच्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. हेबरनं किती स्वतःच्या वैयक्तिक मतानुसार ग्रंथ लिहिलाय हे जरी आपण मान्य केलं तरी त्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतरच त्यातल्या चुका आपण काढू शकतो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना विश्व धम्मलिपी गौरव दिवसाच्या खूप खूप सदिच्छा. आपण असंच कार्य करत राहू.
आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही लिपी हा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला प्रयत्न करू आणि त्यासाठी कटिबद्ध राहू. मी माझे विचार इथेच संपवतो. सर्वांना जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद अतुल सर. आपल्याला खूप असं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे अतुल भोसेकर सरांकडून. मला खात्री आहे की तुमच्या ज्ञानामध्ये काही ना काही पद्धतीची भर पडलेली असेल. सरांनी खूप छान प्रकारे धम्मलिपी आणि पाली भाषा ही कशी अवघड झाली आणि त्याचं आत्ताची जी काही नागरी लिपी आहे त्याचं कशामध्ये रूपांतर झालं किंवा अन्य कोणत्या भाषेमध्ये रूपांतर झालं हे सरांनी खूप असं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. तर अतुल भोसेकरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा होता होता. धन्यवाद अतुल सर. आणि तुम्ही जे आम्हाला आव्हान दिलं आहे किंवा आव्हान केलं आहे की धम्मलिपीच्या पुढे नंतर काय, तर नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की याचा देखील संशोधन करून तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत आलं आणि लाभत आहे आणि असणारच आहे. धन्यवाद सर. धन्यवाद आकाश सर. अतुल सर, जसं आपण म्हणालात की आता आम्ही धम्मलिपी शिकवतोय, लेणीवर जातोय, कार्यशाळा घेतोय, आता त्याच्या पुढे काय. आणि मी हा प्रश्न बहुतेकदा सुनील करे सरांना विचारलाय की नेक्स्ट स्टेप काय. आपण जर जेनझीना शिकवतोय, पुढच्या पिढीला जरी धम्मलिपी शिकवतोय, तर त्यांचा पहिला